संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत। त्यांचं निवासस्थान छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। याच बंगल्यात एका तरुणानं नशा करून घुसण्याचा प्रयत्न केला। या तरुणाला आता अटक झाली आहे, मात्र हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा करत शिरसाट यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। महाराष्ट्रात मंत्री सुरक्षित नाहीत। शिरसाटांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न, पूर्वनियोजित कटाचा शिरसाटांना संशय। महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं हे निवासस्थान। मंत्र्यांचं निवासस्थान असल्यानं इथं कायमच पोलिसांचा बंदोबस्त असतो, पण तरीही सौरभ भोले नावाच्या एका तरुणानं नशा करून निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला। शिरसाट यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना नेमका वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे हा एक पूर्वनियोजित कट असावा असा दावा शिरसाट यांनी केला आहे। 324 काय कलम त्याच्यावर आहे। त्याचा क्राइम रेकॉर्ड जो पाहिला तर तो थोडासा खतरनाकच है कि आज मेरे को बड़ा काम मिला है और अपने पास बहुत पैसे आने वाले। आता नेमकं कोणी त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचा होता इरादा होता त्याची मला कल्पना नाही। पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत। शिरसाटांच्या मते आरोपी सौरभ भोले हा संजय शिरसाट यांना वैयक्तिकरित्या ओळखत नव्हता, तरीही तो थेट त्यांच्या घरी पोहोचला। त्यामुळे त्यामागे कोणाचा तरी हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। पोलीस कोठडीत नेल्यानंतरही सौरभनं 13 भी नंबर आएगा अशी धमकी दिली, ज्यामुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालंय। काही लोकच आहे, काही लोकांना हे थोडंसं सहन होत नाही, म्हणून असा प्रकार करायचा प्रयत्न जरूर करतील ते। परंतु ह्या अशा प्रकाराला मी घाबरणारा माणूस नाहीये। राजकारणामध्ये हे असे प्रकार घडतात आणि ते इथपर्यंत येतील याची मला जाणीव नव्हती। परंतु जर असं कोणी आलं तर आता मी सावध राहील। निश्चित आलेला माणूस वापस जाणार नाही याची काळजी घेईन। सौरभ भोले याच्यावर याआधी खून, बनावट नोटा तसंच इतर गंभीर आरोप आहे। तो नुकताच जामिनावर जेलमधून बाहेर आला असून जेलमध्ये पंकज जाधव सोबत त्याची मैत्री झाली होती। त्यांनी बारमध्ये मद्यपान केल्यावर सौरभ एकटा शिरसाट यांच्या बंगल्याकडे गेला। त्यावेळेस पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही तो सुरक्षा भेदून आत घुसला। संजय शिरसाट असं म्हणतायत की हा तरुण यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि मी राजकारणामध्ये माझे बहुतांश दुश्मन आहेत, त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कृत्य केलेही जाऊ शकतात, मात्र जो कोणी माझ्याकडे येईल तो माघारी जाऊ शकणार नाही। शिरसाट यांच्या जीवाला धोका आहे किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी मोठं षडयंत्र रचलं जात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।